काय करू हर्षल? अरे कुठं चाललाय? चाललोय जरा थोडं आता जायचं ना, जावं बी नाही का कुठं. अरे मी काय म्हणतोय माहिती का, जरा गाई कर ना तू. मी काय कराय करतो रे. मग घरची मनाव घेणार का? घरच्यांचं बट पडून दिला का, तुमचं झालंय म्हणजे तुम्ही लगेच निवांत झालात. तुम्ही आमचं मागच्यांचा विचार करता, विचार आहे का अरे नाही काय? ती व्हायला पण नशीब लागत. मला काय वाटतं तुझं नशिबात आहे ना, जे लग्नाचा योग आहे का तो जरा उशिरा लिहिला असेल. तू विचार करायला पाहिजे ना, मग तू आणायचा लवकर योग. तो विचार मनावर घेतला, वहिनीने घेतला तर नाही का होऊन जायचं लगेच. विचार कर, घरची लक्षात घ्या नाही तर, आणि आम्ही लक्षात घ्या, आम्ही हे करायचं म्हणलं कसं जमन? तुझ्या घरच्यांनी थोडंफार हात पाय हलवले पाहिजेत ना. आज थोडं तू सासरवाडी 2-3 पुरी तुला म्हणतात नाही का एखाद्या त्यातले सासऱ्याला सांगतात नाही. बरं मला सांग, तू काय, मी पण शेती करतोय, तू पण शेती करतोय, पण त्यांची इच्छा काय आहे, शेतकरी जरा असलं तरी पोरगी नोकरदाराला पाहिजे. तर हा, त्यामुळे तू राहिला नाही तर मग एखादी तू सासरवाडीतली पोरगी नसती का बघून दिली? पळून आणावं लागेल नाही तर मग हा, पळूनच आणल्याशिवाय पर्याय राहायचा नाही. करतो जाऊ दे. चालतंय जरा गावात तुला. गावाकडे नको, मी चाललोय जरा काम आहे, कामाधंद्याकडे लक्ष दे म्हणजे जरा लवकर होईल. नाही येतो गावात जाऊन थोडं काम आहे अर्जंट मला. मग असं बोंबलं थिंडतं म्हणूनच होत नाही. ह्याला बोलत मध्ये तुला मग गावात काम चल. आहे म्हणे गावात. काय काम सामान आहे? सामान घेऊन यायचं म्हणे खरंच. बरं चालतंय, जाऊ का मग? हा बरं. बाई उशीर झालाय. ओ वहिनी, एवढ्या गडबडीत काय काम करतात जरा तुम्ही? सकाळ सकाळ जरा गर्दामाने करत जा की. अहो काही नाही, भांडी घासायची आहेत, मग नळावरनं पाणी आणलं. येत की काम हे कुठे दादाला सांगायचं की डायरेक्ट आणायला, तेव्हा नाही जाईन की काम. अहो ते गावात गेलेले आहेत. काय म्हणता, बोला ना. काय नाही आलतो तुमच्याकडे, पण तुमचं लक्षच नाही आमच्याकडे. असा विषय झाला आता. माझं लक्ष नाही असं कुठे आहे अहो. मग काय खरं आहे यान, दादात लग्न झालं हा तेव्हा तुम्ही रमून बसला, तर आमचं काही लक्षच नाही कोणाकडे. अहो असं काही नाही खरंच. आता तुम्ही बघताय, घरातली कामं असतात, रानातली कामं असतात, मग त्याच्यातच वेळ जातो. तुमच्या लग्नात राव किती पुरी होत्या राव, किती कुलोऱ्या होत्या, काय तुम्ही आमचा विचारच म्हणावं घ्यायला तयार नाही. हा अहो आता लग्नातल्या पोरी होत्या मान्य आहे, पण आता स्वतःहून कसं काय त्यांना मी विचारणार? तुमच्या मनात असेलच की एखादी. अहो, आमच्या मनात असते तर आणि तुमच्यापर्यंत आलं तरी असतो का, तवा लांबच्या पळून नसते की नेली पण तिकडे. तुम्हाला एक खरं सांगू का भाऊजी, तुम्ही आहे ना दिसतात एवढे छान, पण तुम्हाला आहे ना राहायचं अजिबात कळत नाही. कसं राहायचं आता ह्याच्यापेक्षा तर काय भाऊ राहायचं बाबा. आता हे बघा, मुलींना कसं जीन्स आणि शर्ट आवडतं मुलांनी घातलेलं, पण तुम्ही खाली चप्पल घालतात, तर जीन्स आणि शर्ट घातलं का? अरे ही चप्पल मी वहिनी आपली हिथं हाय म्हणून घातली. शूज घालायचे. आता गावात कोण शूज घालतोय तेव्हा? आपण आपलं छान राहिलं म्हणजे समजा कुणी एखाद्याने बघितलं, हा. मग ते विचारतं बुवा लग्नाचं जरा थोडस राहणीमान थोडं चेंज करा. हा, परत मुलींना दाढी आवडती, मग ती दाढी दाढीत हायच की. हा, मग तुम्ही दरवेळेस अशी क्लीन शेव करता, तसं नाही करायचं. दाढी ठेवायची पण छान अशी कोरायची मस्त पैकी. हा. हा, केस कसे बघा विस्कटलेत, मग जरा थोडस मस्त पैकी व्यवस्थित जरा हेअरस्टाईल करायची, थोडं छान राहायचं, वहिनी बाकी काही असं नाही. असं कोणतरी सांगायला असलं म्हणजे जरा भारी वाटतं जरा, माहिती का. हा, मग तसं थोडं राहत जा. या माझ्याकडून तुम्हाला फ्री टिप्स. हा, काकू फ्री कुठे आहेत? टिप्स आहे ना घरात. काकू, अहो काय तुमच्या घरी मी आलो आणि तुम्ही कामात राहिलात, मग झालात लय. हा तेच तेच त्यांना घासारताना जरा सांगते. नीट दमान तिथं जरा, नाही तर काय व्हायचं मला मी आलो म्हणून याच्यात नारळ घ्यायचा फुटून. नाही नाही तशी नाही मारायची मी. पहिली सुनबाई बघन आणि मग तुम्ही फक्त तुमच्या लेखापुरती सुनबाई बघितली. आता काय सांगायचं, तुमची काय आवड आहे काय नाही का तुम्ही मनाने बघितली. तुमच्या पुढे थोडंच आम्ही जायला मग ही दवा तुम्ही म्हणला ही करते करायला ती पण तयार आहे ना. आम्ही असा विषय नाही की नाही भाऊ ती करायचीच नाही म्हणून. बघायची का नवरी मग? मग काय तर. माझ्या माग लागलेत कधीचे, नवरी बघा नवरी बघा. मला म्हणतात तुमच्या लग्नात एवढ्या भारी भारी पोरी होत्या, पण तुम्ही काही कुठं जोडून काकू दिलं नाही. वहिनीच्या लग्नात दादाजींच्या लग्नात एवढ्याच गुणवरी होत्या. वहिनी सांगितलं ती फोटो दाखवला ती दिवशी मी फोटोतलं म्हणलं ही बघा म्हणलं तरी तयार नाही. मग नाही त्यांना लय मोठं स्थळ बघायचं असं कुठं पण असतं. आई मी काय म्हणते, मला एक म्हणतं मध्यस्थी म्हणून जरा गोड बोलला तर होतं का नाही समज. अहो हे बघा गोड बोलायचं काही नाही, पण मी भाऊजींना काय म्हणलं, तुम्ही दिसतात छान, राहणीमान फक्त थोडं चेंज करा, है की नाही? हिरोवानी अशी इन बिन करून मस्त राहणं टाकते, बुट बिट घालून. शूज घालायचे, घालू. थोडं हेअरस्टाईल चेंज करायची, मुलगी तू नाही शोधली पाहिजे, मुलगी तुला मुलगी शोधत मला आली आली पाहिजे. पाहिजे. हा, पण बाई तू बघ बर का खरंच बर बर. माझ्या माहेरी ना विचारते मी, हे जाणार वडिलांच्या आहे. कानावर टाकते. हा, ठीक आहे. हे आता पंचमीला जाणार आहे. मग तेच तुम्हाला सांगते ए, भाऊजी, तुम्ही जरा बोला थोडं आहे बरं. ना. काहीतरी जळालं मी पटकन बघते. बरं बरं ठीक आहे. हा हा, कसं आहे थोडे चेंजेस केले ना, आई म्हणलं ते बरोबर आहे. काय मुली आपल्या मागे आल्या पाहिजे. बरं बरं चालेल. ऐका ना वहिनी, हम्म. मला गावात जायचं येऊ का मग मी?
मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही गावात चाललेत ना, तर जरा एक कपड्याचा साबण आणि एक भांड्याचा साबण घेऊन या ना. बरं बरं ठीक आहे चालेल. हा हा ठीक आहे चालेल. लवकर या बरं का. आणि पैसे देते मी तुम्हाला नंतर. बरं 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 ठीक आहे ठीक चालेल. हा हा हा. काय म्हणतो तर ते काय नाही, ते गावात चालले होते ना भाऊजी, हा पण ते मग त्यांना म्हणलं मनावर घ्या काहीतरी म्हणत होता. मनावर घ्या. हा काहीतरी काहीतरी तुमचं चाललं होतं म्हणून म्हणलं. हा अहो ते काय झालं, त्यांनी आपल्या लग्नात एवढ्या मुली बघितल्या, हा मग ते म्हणत होते माझ्यासाठी एखादी मुलगी बघा असं. अरे तिला शेण नाही त्याच्या नादाला लागत जाऊ. बावळाट आहे ती, अख्ख्या गावात त्याला येडे येडे मानतात. आणि असं पोरांबरोबर बोलायला मला पटत नाही. एकटी 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 इथं इतकं वेळ पोराबरोबर बोल बसली. मी मगाशी मी गेलो तेव्हा तो इकडे आलेला आहे ना. अहो एकटी नव्हते बोलत मी, आई पण होत्या. काय कुठं बोलतात? आई कुठे इथं? आई तिकडे घरात नाही. हो घरात चल. अहो आई पण होत्या, खरंच होत्या. हा पण परत असं पोराबरोबर कोणच्या बोलायचं नाही. त्याच्याबरोबर अजिबात बोलायचं नाही. हो घरात चल. आई डोळ्यात काहीतरी गेले माझ्या, बघा ना. बघू बघू आग होतीये. अगं मला दिसाना बाई. बघा ना लवकर, खूप आग होतीये. अगं चष्मा नाही, थांब मी बघते कोणीतरी आहे का इकडे. ए सोमा इकडे इकडे इकडे. अरे इकडे ये ना बाबा. आई खूप आग होतीये, लवकर बघा ना. अरे सोमा सोमा कुठे चाललाय ती? अहो झालंय का एवढं काय कर? अरे त्या पायलच्या ना डोळ्यात काहीतरी गेलं, ती लई रडायला लागली. तेवढं बघणार मला आहे. मोटर बंद करायची. गुरण खाली पाणी जाईल माझं समजा म्हण. ती मोटर तुझी मी बंद करते, मला चष्म्यामुळे दिसत नाही. जा 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 पळ 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 जा लवकर. माझी मोटर बंद करा तेवढे. हा करते करते जा. आई अहो कुठं गेल्या, इतकं डोळ्याची आग होती माझ्या. आलोय नका येड्याने करू. दाखवा बरं काय झालं नेमकं. अहो नको भाऊजी, हात काढा. अहो खूप आग होती, नको डोळा नको उघडू. नाही ते डोळे उघडलं निघणार आहे का बाहेर ती? आता शिरणं जास्त. थांबा एक मिनिट. थांबा हाय जवळ जवळ निघलं. अहो नको ना. हो का किलो हा. जरा दमानी करीत जरा काही बी करता जरा काम जरा. काय वहिनी राव. अहो ते गादी झटकत होते मी. आता बरं वाटतंय ना? हा हा मग हाय. आग होती काय पण तुम्ही गादी मध्ये काय हे झालेत काय म्हणतात त्याला? भुंग झालेत काय भुंग? अहो काहीच नाही, कशाचं काय, गादी झटकत तुम्ही होते बाहेर असं झटकेलीच एखादं नाही. चिलट बिलट. तीस गादी तीस गादी सारखी म्हणजे भुंग होत्या नाही तर काय होत्या बरं त्याच्यावर. अहो भुंग नाही झाले, मग बारीक चिलट सोंड्या. होत, चिलट. अवघड आहे. बरं मी जाऊ का? मला काय झालंय घरी गुरं डोरण लय काम आहे. एक तर तुमची सासू आलती माझ्यापाशी रस्त्यावर, त्यांना म्हणलं बाबा जाते तर मोटर बंद करा माझी, नाही समजा गुरांना खाली पाणी गेलं असं डायरेक्ट. आईंनी तुम्हाला सांगितलं का माझ्या हा डोळ्यात? म्हणून तुम्ही इथपर्यंत पळत आलो ना. अरे देवा, बरं आलेच आहे आता तर मग चहा घेऊन जा ना. आणि तुमच्या अगोदर डोळ्यात नीट होऊन नंतर चहाचं बघू. चहा पिला असतो. आणि कसं आहे, दुपारी सकाळ एकदा दोनदा चहा तीनदा झाला ना, पित्त झाले नव्हतं लय, त्यामुळे नको असला तर नंतर कधी पिऊ की दुपारून आलो तर पिन परत. बर पण मी काय म्हणते भाऊजी, आमच्यामुळे कायमच तुम्हाला त्रास होतो का हो? नाही काही ना काहीतरी. तुमच्यासाठी काय एवढा त्रास नाही, एवढा सहन करायला काय लय एवढं नाही. तुम्ही माझ्या मदतीला लय येणार आहेत. हा हा एवढा त्रास झाला मग काय होणार तेव्हा? बर चलो का, मला बी बरीच काम आहे. गाय बी धुवायचे तर बर 10-15 दिवसाला गाय धुतलेलंच नाही मी बी. हा हा चालेल. तेवढं ध्यान धरून फक्त, नाहीतर कामापुरता दीर जवळ बोलवायचा. काम झालं की हुबा लांब तिकडे, नाही तर तिला काठीने कोलून लांब बाजूला. अहो नाही भाऊजी, असं काही नाही. सांगते मी तिकडं माहेरी, तुमचं काम आहे ना, मी 100% करणार. बघा बरं का. आणि तुमच्या बापाला म्हणजे तुमच्या मामाला सांगा आता. सॉरी तुमच्या बापाला म्हणलं मी. चालते मामाला म्हणत येतं तेवढं तोंडात. चालते चालत ध्यान धरून बरं का. अहो हो भाऊजी, नका टेन्शन घेऊ. एकोलता एक दीर राहिला एवढं लक्षात ठेवा. हा बरं झालं बाई, आईंनी भाऊजींना पाठवलं, नाहीतर काय डोळ्याची अवस्था झाली होती माझ्या. जाऊ दे आता, घेते पटापट उरकून. ए हर्षल, अरे काय करतो इथं? अरे ही टेलर हलवायचं आहे, त्यासाठी ह्याचं ही लावून घेतोय. बोल ना. टेलर हरवल्याचीच काम करतो फक्त. काय घरी बरं लक्ष देत जा, बाकी काहीतरी. काय करे लक्ष द्यायचंय? हो काय झालंय माहिती का, आमची लग्न झालेत आणि तुझं लग्न व्हाय ना, त्या सोमाचं लग्न व्हाय ना, म्हणून तुम्ही लागताय माझ्या मागे बायका बघायसाठी. अरे बरं आहे बाबा, आता काय करतो, आमची लग्न व्हायना तर तुझं लग्न झालंय, मग तुझ्या घरी सोमाने लक्ष दिलं काय आणि तो लक्ष दिलं काय, एकच आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नको. बरं आहे सोमाला पोरगी बघ. काय म्हणजे म्हणायचं काय तुला नेमकं? कोड्यात नको बोल तसं, काय ती स्पष्ट बोल. तू असं इतकंही कसं आहे रे, मला वाटलं नव्हतं इतका भोळा आजची म्हणून. तू काही बोळापणाचं काही चांगले म्हणजे सोमा असा कंटिन्यू येत जातच राहतो का तुमच्या घरी?
आता काय आपला हाय, तू पण भावकीतला आहे, तो पण भावकीतला, चुलत भाव आहे. मग आता जातं माणूस येतं जातं. हा पण सोमाचं जरा येणंच वेगळं आहे रे. कार चांगलं पोर आहे किती. हा चांगलं लय भारी आहे बघ, किती भारी हो दिसलं. आयुष्यपत कधी आता चांगले चांगले एक मिनिट मोबाईल घे ना इकडे 1 मिनिट. हे फोटो मला पाठवलाय आणि तुझ्यातून डिलीट केलाय. आता कोणाला काय म्हणू नको. काय चांगलं आहे म्हणजे माझ्यातून डिलीट कर आणि स्वतःकडे घे. घेतलाय आता मी, काय ती बघतो. बरं झालतोय कोणापाशी म्हणशील ना तर तुझ्याकडे बघन मग काय देवा कसं आहे माहितीये का, आपण बावकी कमी मित्रासारखे जरा जास्त राहतो, त्यामुळे मला वाटतं बा तुझं चांगलं व्हावं म्हणून मी सांगाय आलो. पण ती सोमा आहे ना मुळातच मूर्ख माणूस आहे तो, बावळट आहे ती. ऐक की तुझं नसतं त्याची नीतिमत्ताच खराब आहे. मी आता काय आहे ना ती बघतो. फक्त तू फक्त कोणापाशी म्हणू नको बाबा, जेणेकरून गावात नाही चर्चा म्हणे झाली. बाबा, मला काय वाटतं काय तुझी चवचव व्हावा, गावात इज्जत जावा तुझी. मला पण वाटतं तुझी इज्जत असावं. पण ही असली कामं कमी कर आणि जरा बायकोकडे लक्ष दे. बायको हिथं तिथं तोंड मारायची नाही. अरे ती कसली हुबलाकवणी करते का बायको, कुशाली हिथं तिथं तोंड मारती. नाही मी बघतो आता काय आहे ती, फक्त तू कोणापाशी काय म्हणू नको. मी नाही काय कोणापाशी म्हणत, जा आधी घरीच बघ. अवघडच आहे गडे ह्यांचं एक. ए पायल, पायल आले. बाहेर ये लवकर. काय झालंय? ती ये. अहो काय चाललं होतं? काय? तुला 100 वेळा सांगितलं ते सोमाला घरी नको येऊन जाऊ. चांगलंय म्हणजे मी तिकडे पुढे जायचं, तुम्ही मागं गुलू गुलू करा चुम्मा चाटी आहे का नाही? अहो काय बोलताय? अरे तुला लाज लाज तर तुला वाटली पाहिजे, असं वर आवाजात बोलू नको. मग बाहेर गेलं माझ्या मागे लपडे करती, लाज वाटाय पाहिजे जरा. ओ तुमच्या जिभेला हाड आहे का काही? काय पण काय बोलता? काय पण काय बोलतोय? ही बघ काय आहे, ही काय आहे? अरे देवा, हे कोणी दाखवलं कोणी तुम्हाला? दाखवलं नाही. फोटो कुणी ना कुणी बघणार असताना एखाद्या दिवशी लपडे ना हे उघडं पडतच. अरे जरा मी इतका विश्वास ठेवून तुझ्या मी बाहेर जातोय, तुला लाज वाटाय पाहिजे. तर अहो जरा मला बोलू द्याल का तरी? काय झालं तू काय करती? तुला काय कुठे कामात मला जा म्हणतोय का? तुला घरी बसून हिच्या लक्ष दे म्हणतोय काय ना. करते म्हणजे मी जाऊ का कामाला मग कुठं? कामाला जायचं नाही, तुला हिला लक्ष द्यायचं. तू जाते तिकडं. अहो आई त्यांच्या डोक्यावर एक परिणाम मिनिट. झालाय, ही बघ. काही पण बोलायला कशी लागले. चुम्मा चालली. हे ना हा? तुझ्या कानठाळात वाजवा. काय कंटाळ तू वाजवती? ते काय झालंय आणि काय तुला कळतंय का काही? काय काय कळतंय अहो का? त्यांच्या काय जिभेला हाड नाही करते? राहिलं, काही पण बोलायला लागले. तुम्ही साहेब हाय सकाळी का सांगितलं. आलाच मावळाला ती म्हणतात ना मधाला मधमाशी कशी चिटकते तसा चिटकाय आलाच. काय अरे तुला झालं? तरी जरा लाज पाहिजे लागा, इतका बिन लाजा कसा आहे तू? याचं काय ते मला ऐकून दे ना. काय नेमकं काय झालंय बाबा? ही काय चाललं होतं? अरे तुला लाज पाहिजे ना जरा. अरे तुला तुझ्या बायको विश्वास नाही, आईवर विश्वास नाही, डायरेक्ट कसं काय बोलतो रे तू असं? त्यांना काय म्हणायचं आधी? मी सांगते ऐक माझं ऐक, मला 4 बाहेरच्या माणसांनी सांगायचे बरोबर वाटतं का? कोणचे 4 बाहेरची माणसं? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुम्हाला हे आता हे काढणं? कोणी ते कोणी पहिलं दाखवा. तुम्ही जरा आहे ना आमचं ऐकून घ्या. आपलं सांगा आपलं तो अनिकेत नाही का? तो काय म्हणला? त्याचा जाळ झाला मुर्द्याचा, म्हसून वाट्यात गेलं म्हण त्याचं काय ऐकतो तू? ऐक, तिच्या डोळ्यात कचरा गेला होता, किडा गेला होता आणि मला चष्म्यामुळे खसाडे झाले डोळ्याचे. चष्मा नव्हता, मला काढता नव्हते. मी पळत पळत गेले, त्या पोराला बोलून आणलं, त्याची मोटर बंद कराय मी गेले आणि त्यांनी डोळ्यातलं काढलं आणि त्यामुळे ते फोटो काढलाय. त्या पोऱ्याला माझ्यासमोर होतं. डोळ्यात माझ्या काय गेलं तर बघा, केवढा डोळा सुजलाय. डोळा सुजलाय, पण ती तो इथं घरी थांबायचं ना, त्याची मोटर परत बंद करायचं, तो अरे काढायचं. पाणी चाललं होतं वाहून, तो पळत चालला होता, त्याला बोलून आणलं इकडे मी. आणि त्या अनिकेतला ना पायाखालीच घेते. नाही, नाही. नाही नाही, तो एक एवढा शहाणा आहे मिनिट, का? तू जी बोलते ती खरं आहे ना? 100% खरं आहे अरे ना? बाबा तू शपथ, नाही तेच खरंय. काकू, खऱ्याची दुनिया नाही राहिली राव. तुमच्या मध्ये लई आणि येतो ते ना मी 1 मिनिट, मी सगळ्यात महत्वाचं सांगतोय की तो इथं थांबायला पाहिजे होतं. लोकांचा असा गैरसमज होतो का नाही? लोकांचा आता नाही. आता 1 मिनिट, हे बघ. लोकांचा नाही, तो आणि त्याला चाप राहिला ना गावातलं तेवढंच फक्त याचं त्याला त्याचं त्याला आहे ना सांगायचं. त्याला हा तेवढं त्याला जमतं. त्याला मला चुकीचं दाखवत होतं, काय करायचं होतं मला माहित नाही. पण हे फोटो बघ कसा वाटतोय, अरे बाबा. कसं वाटतोय तुम्हाला सांग. हे कसं वाटतंय? मी बघितलं, मला कसं वाटलं असेल? दिसायला दिसतंय तसं, पण तुम्ही विचार हे कर की बघा, डोळ्यातलं दिसतं काढते तसं आहे ना, तिथं. कधीच नसतं. तुला माहितीये ना तो अनिकेत कसा आहे? कळीचा नारद मुनी, अख्ख्या गावात कळ लावतो त्यो. आणि तुम्ही सकाळी घरी नव्हते ना, म्हणून भाऊजींना ना साबण आणायला लावली होती. ही घ्या आणि खा ती साबण तुम्हीच आता. दरी आहे. आणि बर का काय आहे, आता तू तू त्याला काय म्हणू नको, माझं चुकलं, मी बिनकामाचा संशय घेतला. त्याला ना चपला नाही नाही आज नाही, संशय तू- तसं नाही. मला नको म्हणू, तू तुझ्या बायकोला म्हण. हा मग तीच, पण मला त्यांनी चुकीच दाखविले ना. आता काय करू, तो वळीला आणा आणि त्याला पळी वाढू, तोपर्यंत त्याला आता काय म्हणू नका तुम्ही. अहो पण लोकांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पहिलं माझ्यावर विश्वास ठेवायचा ना. मला विचारायचं ना, मी आहे ना आता 1 मिनिट, एखाद्या बाईपाशी माझा असा फोटो दाखवला, तुला विश्वास बसेल का? जे दिसलं ना ते बोललोय मी. माझं काय तुमच्यासारखी चुकलंय? नाहीये, मी पहिली तुम्हाला विचारलं असतं. अशी तुमच्यावर आहे ना ओरड
पडले वहिनी, वहिनी, नसते. ओ, वहिनी, जाऊ द्या असू द्या त्यांना त्याची जाणीव कळाली काय टेन्शन घेतात आता खरा कोण आहे मग कळीचा नारद मुनी कळालं कळालं ना ना? तुम्हाला त्याला बुटाडाने हाणायचं त्यांनी मागून फोटो काढताना त्यांनी बघितलं नसेल का इकडून इकडून आला असेल ना बाजूने मुलीच बोलून घेते आणि घरात घालून ना असं चापला त्याने बरोबर फुट दाखवले आपण ते वळीला आला आणि त्याला पळी वाढू तोपर्यंत कुणी कुणाला काय म्हणू नका हा, मग काय हा बरं चला चल चहा बी घेऊन नको जा बाबा आता चहालंय पाचला त्यांनी मला आता एवढं जाऊ दे गोड बाबा. तोंड केलं की बाद झालं जाऊन दे गैरसमज झाला तर जाऊन तू काय नको म्हणू याचं ना आपण याला पोरगी बघू पटकन याचं अरे ती लग्न लावून देऊ. तुझ्या चुलत भावाची आहे ती बघ की देते हा, की नाही तिच्या- तर तो परत आणि माझ्या वाळ घालायला बसायचा नसता आणि दुसरं नाही आणि नाही काहीतरी आमच्या नाही. चुलत मामाची पोरगी आमच्या ती बघू तुला काय हा ती करून देऊ बरं बरं चालेल मग चहा ना हा चहा चहा चालते. वहिनी चहा घेऊन या जा, दोन करा कप चहा. आणा, 2 कप आणा आता पोरगी म्हणलं की